शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर डॉक्टर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, उप आयुक्त मेहर लहारे, नगरसेवक निखिल वारे, अमोल गाडे, बाळासाहेब पवार, बाबू शेठ, नागरगोजे, सुरेश बनसोडे, महेश तवले, करण कराळे, महेश लोंढे, दत्ता गाडळकर, पुष्कर कुलकर्णी, संपत नवले, अनुराधा येवले, सविता जाधव, सचिन जगताप, बाळासाहेब निकम, ज्येष्ठ नेते श्रीराम येडे, मनोज ताठे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, सूरज शिंदे, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार, सिद्धिता दरेकर, सविता मोरे आदी उपस्थित होते। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्या हद्दीत सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या पथकाने छापा टाकला। या कारवाईत 25,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। केडगाव परिसरातील भूषणनगर भागात दिवसाढवळ्या चोरट्याचा वावर वाढल्याची घटना घडली आहे। माहिती मिळताच नगरसेवक सूरज अनिल मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांनी तत्परता दाखवत कारवाई केली आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे चोरट्यांना पकडण्यात यश आलंय। नगरसेवक मोहिते यांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना किंवा स्थानिक प्रतिनिधींना माहिती देण्याचं आवाहन केलं। इंडो आयरिश रुग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो नावाचा हार जीतचा खेळ खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे 1,96,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अंमलदार आकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष तागड, संतोष फणसे, ओमकार ठोंबरे, विशाल आनंद, राहुल फणसे, पुष्कर पाषाण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। शहरातील कोर्ट गल्ली भागात घरफोडीची घटना घडली आहे। अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडेकोंडा तोडून सुमारे 3.25 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत। या प्रकरणी मंगल भाऊसाहेब फुलसौंदर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चोरीला गेलेल्या मुद्देमालात 1 तोळ्याचे मणिगंठन, 1 तोळ्याचे मण्याचा सर, 1 तोळ्याचं 3 पदरी गंठन आणि 3 ग्रॅमची अंगठी असा एकूण 1,32,000 रुपयांचा समावेश आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। शहराची खबरबातमध्ये ते सांगतो तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।